मित्रहो नमस्कार. जेवढा माणूस शिकतो ना, तेवढा तो बौद्धिकदृष्ट्या अधिक अपंग होत जातो, असं कधी-कधी वाटतं. सध्याच्या अभ्यासक्रमातली जी पुस्तकं आहेत ना, ती तुम्हाला तुमच्या त्या गोष्टीतलं नॉलेज देतात. पण जगण्याचं नॉलेज देणारं, हिमतीनं एखाद्या प्रसंगात उभं राहणारं पुस्तक अजून तरी बाजारात कुठल्या आलेलं नाही किंवा कुठल्याही अभ्यासक्रमात अजून ते इन्क्लूड केलेलं नाही. ही खूप शोकांतिक आहे. म्हणजे चांगली शिकलेली लोकं कुणाच्या तरी नादी लागतात, कुणाच्या तरी फसवणुकीला बळी पडतात. आणि स्त्री शिक्षण या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले या दाम्पत्यानं महिला शिक्षणाचा पाया रोवला. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं आपण गर्वानं म्हणतो. त्या शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात महिला शिक्षणाची थट्टा महिलांनीच एवढी लावलेली आहे की शिकून सवरूनसुद्धा या महिलांना काडी इतकीसुद्धा अक्कल येत नाही, असं कधी म्हणावं लागतं. आता ते का आणि कसं, यावर आजच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि कुठंही स्किप करू नका. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात यानं अनेक कारनामे केले. त्याची अनेक प्रकरणं उघडकीला येऊ लागलेत आणि ती इतकी घृणास्पद, इतकी विकृतीचा कळस गाठणारे आहेत की विचारायची सोय नाही. आणि याच्यामध्ये आमदार, काही अधिकारी, मंत्री, खासदार अशी मोठमोठी लोकं अडकलेली आहेत. म्हणजे पूर्वी कसं म्हटलं जायचं की 4 पुस्तकं शिकून काय येते, तर नोकरी मिळते हे दुय्यम भाग होता. पण बुद्धी येते, अक्कल येते, बुद्धीचा अकलेचा विकास होतो असं म्हटलं जायचं. आता हे सगळे प्रकरणं बघितल्यावर ही बडी धेंडांच्या बायका आणि बडी धेंडं त्याच्यामध्ये अडकलेली पाहिली की तुम्ही मला सांगा या प्रश्नाचं उत्तर की अक्कल, अभ्यासक्रम शिकून, एवढी मोठी पुस्तकं शिकून ह्यांना अक्कल आली का हो? बरं, हे एकाच प्रकरणात नाही. ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांमध्ये, ऑनलाईन ज्यांना गंडा घातला जातो, ऑनलाईन ज्यांना ब्लॅकमेल केलं जातं, ती लोकं कोण आहेत? कोणाला केलं जातं? तीसुद्धा ही पैसेवालीच. चांगली शिकली सवरली लोकं या गोष्टीला बळी पडतात. ह्याचं बघून मला आश्चर्य वाटतं. अरे, भारतातील शिक्षण पद्धती धड शिक्षणातून, म्हणजे त्या अभ्यासक्रमातून तयार झालेला माणूस धड शिकलेला तर नसतोच, पण निदान त्याला एवढी तरी बुद्धी यावी की आयुष्यामध्ये एखाद्यानं तुम्हाला फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला किंवा काय करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी कसं आपण वागावं, कसं राहावं, याची तर अक्कल आली पाहिजे. तर तीसुद्धा नाही. महिला शिक्षणाचे फार मोठे ढोल महाराष्ट्रात वाजवले जातात. 12वीमध्ये मुलींचा टक्का मुलांपेक्षा जास्त असं म्हटलं जातं, गर्वानं म्हटलं जातं. इतकी वर्ष झाली तरी या बातमीमध्ये मुलामुलींमधला भेद आणि मुली कशा शिक्षणामध्ये सरस आहेत हे दाखवण्याचा मीडियानं केलेला खटाटोप प्रयत्न, हे आतापर्यंत काही चित्र थांबलं नाही. दरवर्षी त्याच पारंपरिक बातम्या, मुलींचा टक्का जास्त. अरे, मुलींचा टक्का जास्त, पण मुली शिकून पुढे करतात काय? नोकरी करतात, मान्य आहे मला. नोकरी करतात, पैसे कमवतात, हे मला मान्य आहे. पण बाई शिकली आणि प्रगती झाली असं म्हणायला, ही बाई शिकल्यामुळे अधोगती झाली असं म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्रात का आले? या मंत्र्यांच्या बायका, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, IPS IAS अधिकारी असतील, यांच्या बायका तर काय अशिक्षित नव्हत्या? शिकल्या सवरलेल्याच असतील. आता मला काय माहिती नाही, पण तुम्ही एक इमॅजिन करा की IAS IPS अधिकारी आहे आणि त्याची बायकोला निरक्षर आहे किंवा 8वी-10वीत शिकलेली आहे. असे कुठे असेल का चित्र महाराष्ट्रात? कुठेही नसेल. त्या शिकल्या सवरलेल्या आहेत, चांगल्या, निदान कमीत कमी 15वी म्हणजे पदवीधर तरी झालेल्या असतील, द्विपदवीधर काही जण झालेले असतील. मग मला सांगा, अशोक खरातसारखा 10वीत ज्याला पास होता आला नाही असला पुरुष या असल्या शिकल्या सवरलेल्या ज्या बायकांना फसवत असेल, तर ह्यांची अक्कल कुठे गेली हा प्रश्न पडेल. म्हणजे फुले दाम्पत्य जर आताच्या काळात असतं तर त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला असता. म्हणजे ज्यावेळी समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी महिला शिक्षणाला पाठिंबा दिला, महिला शिक्षण सुरू केलं, महिला शिक्षण द्यायला सुरुवात केली, त्यावेळी त्यांच्यावर शेण फेकण्यात आलं असं म्हटलं जातं. त्यावेळी शेण फेकण्यात आलं आणि आता
आता जर हे करून त्यांनी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला असता की काय आपण शिक्षण कशासाठी ठेवलं आणि ह्या महिला जातात कुठं, करतायत काय. ज्याला व्यवस्थित शिकता आलं नाही तो अशिक्षित माणूस, अशिक्षितच म्हणायचं त्याला, कारण त्याचं 10वी म्हणजे काही फार मोठं शिक्षण नाही, 10वी 12वी हे. तर असा माणूस या मोठमोठ्या पदवीधर झालेल्या बायकांना, त्यांच्या नवऱ्यांना सहज फसवतो. मग कशाला म्हणायचं की बाबा बाई शिकली प्रगती झाली. अहो तिला स्वतःची नाही प्रगती करता आली शिकून. आता तो हिप्नॉटिझ कसा करायचा, महिलांना कसं जाळ्यात तोडायचा, त्याची एक पद्धत पुढे आली. तर म्हणजे सुरुवातीच्या काळात तो महिला त्यांच्याकडे एखादी आली की तिच्या नवऱ्याला, तिच्या बाप कोणतं तिच्याबरोबर आलेला असेल त्याला बाहेर बसवायचा आणि तिला तिचं भविष्य सांगायला जायचं. आता भविष्याचा अर्थ काय, भविष्याचा अर्थ काय, तर इन फ्युचर, बरोबर, ही सामान्य गोष्ट आहे. पण तो सुरुवात कशी करायचा की तुम्ही खूप कॅपेबल आहात, पण तुमच्या संसारात तुम्हाला योग्य स्थान दिलं जात नाही. नवऱ्यानं तुमच्या बुद्धिमत्ता अजूनही म्हणावी तशी ओळखली नाही, तिला न्याय देण्याचा अजून प्रयत्न केलेला नाही. आता मला एक कळत नाही, या बायका बघाव्या तेव्हा असमाधानी का असतात. जे आहे ते आपलं सुख. आता हे बघा, 2 पर्याय आहे. तुम्हाला त्याच्याबरोबर राहायचं नसेल, तो खूप छळ करीत असेल तर त्याच्यापासून विभक्त होणे हा एक पहिला पर्याय कायद्यानं तुम्हाला वाट मोकळी करून दिलेली आहे. पण तुम्ही त्याच्याकडे राहत असाल तर पूर्ण समाधान राहिलं पाहिजे, आहे त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. किंवा मूलभूत गोष्टी मिळत नसतील असा काही गोष्ट नाही. IAS IPS अधिकाऱ्यांच्या, आमदार खासदार मंत्र्यांच्या बायकांना मूलभूत गोष्टीसुद्धा मिळत नसतील असा तर काही विषय नाही. तर हा तथाकथित जो भोंदूबाबा आहे अशोक खरात, तो ह्यांना काशी भुरळ घालायचा की तुमच्या बुद्धिमत्ता, तुम्ही किती कॅपेबल आहात हे तुमच्या नवऱ्याला नाही माहिती, पण मी जाणतो. असं म्हटल्यावर या बायका हुरळून गेल्या आणि नवऱ्यापेक्षा हा कसा आपल्यातला ओळखतो. आता तो सांगतोय भविष्य, असं म्हणतोय तो की मी तुमचं भविष्य सांगणार आहे. आणि सांगतोय काय, तर त्यांचा स्वभाव आहे का भविष्य झालं का हो. भविष्य कशाला म्हणतात की ज्याला पुढे काय घडणार आहे माझ्या आयुष्यात हे जो सांगतो त्याला भविष्य सांगणं म्हणतात. पण हा ते भविष्य नाही सांगत आहे, तो आत्ताच सांगतोय. मग तो भविष्य हळूहळू तिचा मनाचा ताबा घेतल्यावर तो भविष्य सांगायला सुरुवात करतो की तुम्हाला हा विधी करायला लागेल, नाहीतर तुमचा नवऱ्याला हे आहे, मंगळ आहे, ह्याव आहे, त्याव आहे, सर्पपीडा आहे, ह्याचा दोष आहे, सर्पदोष आहे, वगैरे वगैरे असे काय काय सांगितलं असेल. आता मलाही कळत नाही, या बाईला एकदा केबिनमध्ये घेतल्यानंतर एवढी अक्कल पाहिजे की आपल्या नवऱ्याला आजपर्यंत काय झालं नाही आणि ह्यानं काय व्हायचं म्हणजे काय तो अमर होणार आहे का. साप दोष की काय दोष असा नष्ट केला की त्याचा कधी अपघाती मृत्यू होणार नाही का, किंवा कधी काय तो मरणार नाही का. मग ह्याच्या नादी आपण लागून हे करून आपण चालणार आहे का. ह्यानं केल्यानंतर हा जो सांगतोय त्याच्यानंतर कधी काय त्याला डॉक्टर की वगैरे लागणार नाही का. एवढी बुद्धी घाण ठेवावी त्याने. बरं ठेवली तर ठेवली. चला मी साहेब माझ्या मिस्टरांशी बोलते आणि मग ठरवते, मग आपण तो विधी आहे तो काय ते करू. तो विधी काय करणार ते मला आधी सांगा, ते ठरवू. एवढी सांगण्याची सुद्धा हिंमत नाही. आणि ह्यानं आपण सबला म्हणून ह्यांच्या पाठी तो पटतो. ह्यांच्या पाठी तो पटतो. तिचा नवरा बाहेर बसलेला आहे केबिनच्या बाहेर आणि ही केबिनमध्ये एकटी आहे. तिच्या मनाचा तो ताबा घेतो आणि नंतर हळूहळू तिच्या शरीराचा ताबा घ्यायला लागतो आणि काहीच करीत नाही. अनेक व्हिडिओमध्ये तर असं दिसतंय की त्या महिला स्वतःचे कपडे उतरवत आहेत. आता बोला, आता ह्यांना कसं म्हणावं. या पतीशी एकनिष्ठ असतील, त्याची पूजा करतायत, त्याच्या नको त्या पाठची. हे सगळं पाहिल्यावर ह्या सबला आहेत, अबला आहेत, शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत की निरक्षर आहेत. निरक्षर परवडल्या त्या बायका. त्यांनी त्या झोपडपट्टीतल्या बायकाने असं काय केलं, त्या निरक्षर बायकाने असं काही कोणाला तरी भूलथापाला बळी पडल्या तर मी समजू शकतो. उलट त्यांना तरी अक्कल येईल की नाही आपण नवऱ्याशी एकनिष्ठ असलं पाहिजे, हा सांगतोय त्याला बळी नाही पडलं पाहिजे, एवढी त्यांना तरी अक्कल येईल. पण ह्यांना बुकं शिकून, पुस्तकं शिकून काही एवढीसुद्धा अक्कल आली नाही. हे त्या पुस्तकांचं अपयश आहे, हे त्या शिक्षण पद्धतीचं अपयश आहे आणि ह्या बायकांच्या बुद्धीचं अपयश आहे. किती वेळा भोंदूच्या बळी पडायचं. आता तुम्हाला मी एक रत्नागिरीचं उदाहरण सांगतो. रत्नागिरीमध्ये झरेवाडी नावाचं गाव आहे. रत्नागिरीत जे राहणार असते किंवा जे कोकणात राहणारे आहेत त्यांना हे झरेवाडी गाव माहिती असेल, ते पाटील बुवामुळे, तिथल्या तथाकथित पाटील बुवामुळे. तर हा जो पाटील बुवा आहे तो, त्याचे व्हिडिओ आहेत बरं तुम्ही
पाटील बुवा झरेवाडी या नावानं जर यूट्यूबला सर्च मारले तर तुम्हाला खूप व्हिडिओ त्याचे दिसतील. तो बायकांना अश्लील शिव्या द्यायचा, म्हणजे त्या शिवाय मी ते सांगू पण शकत नाही आई बहिणीवरनी. आणि मी स्वामी समर्थांचा अवतार आहे, कलियुगी अवतार आहे, त्यामुळे मी शिव्या देतो असं सांगायचा. तर त्यातल्या एका निवृत्त मुख्याध्यापकाची एका चॅनलने मुलाखत घेतली. निवृत्त मुख्याध्यापिका म्हणजे जी आमच्या मुलांना शिकवते, मुलांवर चांगले संस्कार देते, ती मुख्याध्यापिका. साधी शिक्षक पण नाही, शिक्षकांमधली सुद्धा ज्येष्ठ होतो तो मुख्याध्यापक होतो, बरोबर ना. तर ती मुख्याध्यापक असे म्हणते की त्या म्हणे स्वामींनी म्हणजे कोणी स्वामी समर्थांना नव्हे, हे जे कोणी कलियुगी अवतारात पाटील बुवा त्यांना ती स्वामी म्हणायची, या स्वामींनी शिव्या दिल्याशिवाय म्हणे आमची व्याधीच बरी होत नाही. त्यांनी शिव्या दिल्या त्यांच्या शिव्या आमच्या ओव्या आहेत म्हणे, त्याच्यात काहीच अश्लीलपणा नाही आहे. आता आई बहिणीवर मी शिव्या देण्यात अश्लीलपणा नाही हे मुख्याध्यापिका होऊन सुद्धा त्या बाईला कळत जर नसेल तर केवढे कुठे आपण चाललो आहे, आपण कुठे चाललो आहे. बरं, या पाटील बुवाला आंघोळ घालण्यासाठी पहाटे 2:30-3 वाजता बायका यायच्या, लग्न झालेल्या बायका. आता बघायला गेलं तर आपल्याकडे एक असा महाराष्ट्रीयन संस्कृतीत प्रघात असा आहे की दिवाळीच्या दिवशी नवऱ्याच्या अंगाला उटणं लावायचं आणि त्याला अभ्यंगस्नान घालायचं, असं प्रथा आहे, संस्कृती आहे आपली. तर ह्या बायका तसं काय करताना तुम्हाला दिसणार नाही. नवऱ्यानं कधी हात उचलला तर कधी काय लगेचच कौटुंबिक हिंसाचार झाला, केस दाखल, गेलं महिला दक्षता समितीकडे. पण ह्यानं एवढं यांच्याशी अश्लाघ्य कृत्य केलं, त्याच्या नको त्या पाठची पूजा करायला लावली, तर तो त्यांना चांगला वाटतो. आणि नवऱ्यावर ज्याचं खाता पिता, पूर्वी एक असं म्हण होती की खाल्ल्या मिठाला जागणं. नवऱ्याच्या इतर गोष्टीला तुम्ही जागूच नका, खाल्ल्या मिठाला तर जागा, त्याचं खाता. आणि त्याच्याविरुद्ध त्या भोंदू बाबाकडे सगळ्या गोष्टी कबूल करता तुम्ही. त्यांना काहीतरी सांगावे की तुम्ही कॅपेबल असून तुम्हाला. आता या सर्रास गोष्टी आहेत प्रत्येकामध्ये ना मित्रांनो. प्रत्येक माणसामध्ये एक असंतुष्ट असा पार्ट असतो, तो मनाच्या कप्प्यात तुम्ही ठेवलेला असतो. आणि त्या पार्टला मेंदूच्या ज्या ठिकाणी तो सेव्ह केलेला असतो पार्ट, तर तो पार्ट इतका कमकुवत असतो की तो बुद्धिहीन असतो, तो विचारहीन असतो, तो विचार कुठला करीत नाही. त्याला तिथे फुंकर मारलात ना तुम्ही की तो पार्ट जागरूक होतो आणि तो सगळ्या मेंदूची तुमच्या ताबा घेतो. म्हणजे तुम्हाला समजा कोणीतरी दुखवलं आहे, कुणीही, आणि समजा एखाद्यानं सांगितलं की तुम्ही लोकांसाठी खूप करता हो, पण लोकांना त्याची जाण नाही, अगदी तुमच्या घरातल्यांपासून सुरुवात. असं सांगितल्यावर कितीही सुखात माणूस असो आणि तुम्हाला कितीही प्रेम मिळणार असो घरामध्ये, तुम्ही त्याच विचारात जाता. हो, बघितलंस, माझ्या आईवडिलांनी मला मारलं होतं एकदा. अरे, तुम्ही बुद्धी घाण ठेवलेल्या माणसानो, तुम्ही कधीतरी आईवडिलांना का मारलं होतं ते तर लक्षात घ्या. तुमची बुद्धी कुठे चुलीत गेली का? एवढी विचारशक्ती तुमची खुंटली तर बुद्धी कुठे चुलीत घालून आलात का त्या भोंदू बाबाकडे? एवढा कधीतरी विचार करा की त्यानं का मारला असेल. कधीसुद्धा नाही. तर हा पार्ट एवढा जो असतो, म्हणजे मी म्हटलं विचारहीन, बुद्धिहीन, तिथे काही गोष्टी तुमच्या निगेटिव्ह सेव्ह केलेल्या असतात, त्या तुमच्या पूर्ण मेंदूचा ताबा घेतात आणि तुम्ही खरोखर बुद्धिहीन होऊन जाता. सगळा मेंदूच तुमचा काम करेन असा होतो आणि तो जे सांगेल तसं तुम्ही मग करायला लागता. तुम्हाला मित्रांनो, आता हे भोंदू बाबाचा विषय झाला. कित्येक महिलांच्या आयुष्यामध्ये त्यांचे मित्र आलेले आहेत, आता तुम्हाला गंमत सांगतो, हे भोंदू बाबा तर सोडा, त्यांना इतक्या जणांना, इतक्या बाईंना, इतक्या पुरुषांना फसवून त्यांना एवढी बुद्धी त्यांची तल्लक झालेली आहे की ते कितीही तुम्ही ठरवून गेलात तर तुम्हाला फसवू शकतात, इतके त्याच्यामध्ये ते तरबेज झालेले आहे. पण हे मित्र सच्चा मित्र वगैरे काय म्हणतात ते त्यांची तुम्हाला गोष्ट सांगतो. फेसबुकवर, ट्विटरवर वगैरे अशा सोशल मीडियावर कुठेतरी ओळख होते एखाद्या विवाहितेशी. मग ती विवाहिता काळी असो गोरी असो त्याला काहीच फरक पडत नाही. तो सांगतो, तू खूप छान दिसते बरं, तुझा स्वभाव खूप छान आहे, मनमोकळा आहे. आता ती बघायला गेली तर तिच्या सासूला माहिती ही कशी आहे, ती आपली सुनबाई कशी आहे, नवऱ्याला माहिती की आपली बायको कशी आहे. पण तो मित्र म्हणणार, मनमोकळी आहे बरं तू, स्वभाव तुझा आवडतो. मग जेवलीस का? सकाळी उठलं, नाश्ता केलास का? दुपारी ती ऑनलाईन आली की जेवलीस का? अरे काय संबंध, तू इतके वर्ष तिच्या आयुष्यात नव्हतास तर काय जेवायची थांबली, ती मेली का? ती जगतच होती ना. पण हे हळूहळू तिची जागा घेतात, तिचं जे आयुष्य असतात त्याच्यामध्ये हळूहळू आपण
ह्याच्यामध्ये कसं चढतो आपल्या ट्रेनमध्ये आपली आपली जागा बनवतो, आपली आपली स्पेस बनवतो त्या ट्रेनमध्ये आणि मग हातपाय पसरायला सुरुवात करतो. तसे मित्र सेम हळूहळू तिचं जे आयुष्य व्यापलेलं असतं त्याच्यात हळूहळू तिच्या आयुष्यात येतात, हळूहळू तिकडे सरकवतात, आपली जागा करून घेतात असं. आणि मग सांगणार कसं किंवा जेवलीस का, मग ती म्हणणार नाही आज माझं डोकं दुखतं आहे, मग हा तिकडून सांगणार. पट्ट्या जेवतच असतो बरं, उलट 2 चपात्या जास्त खातो, 2 पोळ्या जास्त खातो, पण सांगताना कसं मेसेज काय करणार, हे बघ तू जेवली नाहीस ना तर मी पण जेवणार नाही. पट्ट्या इतक्या वर्ष तुझ्या आयुष्यातली नव्हती आणि 4-2 दिवसाची ओळख तुझी, इतकं लगेच प्रेम जडलं तुझं तिच्यावर. आणि तिचं तर तिला तर काय काय म्हणतात ते उतावळीच झालेली असते नवऱ्याबरोबर कंटाळलेली. नवरा किती पण चांगला असो, हां मी असं म्हणत नाही की छळ करणार नवऱ्याची ती बायको असेल, किती पण चांगला असो, पण त्याला लगेचच वाटणं बघ आपल्यावर हा एवढा करतो प्रेम. अरे प्रेम करायला काय येतं आहे, तुला खाऊ पिऊ जो घालतो ना त्याला कळतं आहे की तुझ्यावर किती खर्च होतो, त्याचा कुठला खर्च होतो आहे तिकडून मेसेज करायला तुला फुकटचे. गोळी नाही घेतलीस तर मी जेवणार नाही, तू जेवली नाहीस तर मी जेवणार नाही. तो तिकडे भरपेट जेवण असतो, तू महिनाभर उपाशी राहा, तो बघ उपाशी राहून मरतो की तू अगोदर मरतेस ते. ह्या बायकांना करावं काय प्रश्न पडतो. मला तर असं वाटतं की यापुढे जो अंधश्रद्धा पसरवेल त्याच्याविरुद्ध तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण हे जे असंतुष्ट आत्मे जे आहेत, ज्यांचं आयुष्यात चांगलं चाललं आहे तरीसुद्धा ह्या भोंदूबाबाच्या इथे जातात, असले अश्लील चाळे करतात आणि ते सार्वजनिक झाल्यावर बॉम्बा मारतात त्या भोंदूबाबाच्या नावानं. त्या बायकांवर असेल किंवा पुरुषांवर असेल, जे कोणी असतील ते त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्याशिवाय प्रकार थांबणार नाहीत. कारण तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, या भोंदूबाबाने उद्या समजा तो सुटला, कधी ना कधी तो होईलच, त्याची शिक्षा पूर्ण होईल आणि तो परत येईल, तेव्हासुद्धा त्याची मिरवणूक काढायला, त्याची पूजा करायला ह्या बायका पुढे मागे पाहणार नाहीत. अशा महाराष्ट्रात बायका आहेत. त्या जिजाऊ, मासाहेब जिजाऊ, नंतर सावित्रीबाई फुले, नंतर झाशीची राणी, अहिल्यादेवी होळकर, या सगळ्यांची जी नावं सांगतात ना ती भाषणापुरती असतात हो, भाषणापुरती असतात. भाषणापुरतीच ठेवतात आणि त्यांना देवाऱ्यातच बसवतात. पूर्वीच्या काळात जसे देव बसवलेले असायचे तेव्हा देवाऱ्यातच बसवतात. असं वाटतं ना की ते थोडीच उठून आपल्याला विचारायला येणार जा, त्यांना काय फसवतात असं त्यांना असं वाटतं. काय म्हणतात ते 4 लोकांमध्ये नाव कमावण्यासाठी एखादा लेख लिहितात, एखादा स्टेटस ठेवतात, त्याला किती लाईक मिळतात ते बघतात. ही महाराष्ट्राची आता संस्कृती झालेली आहे. कधीतरी त्याच्यातून बाहेर या, कधीतरी त्याच्यातून बाहेर या, संसार पाण्याला लागा. आपल्या भारतीय संस्कृतीकडे ना, मराठी संस्कृतीकडे, भारतीय संस्कृतीकडे जग आदरानं बघतं. एवढ्या लांड्या कपड्यांमध्ये, छोट्या छोट्या कपड्यांमध्ये फिरणारी परदेशी मुली इकडे आल्यावर साडी नेसतात आणि अभिमानानं मिरवतात. जी साडी तुम्ही त्या भोंदूबाबासमोर सोडता ना, ती साडी, त्यांचे जे छोटे छोटे कपडे असतात ते कपडे काढून तिकडच्या लेडीज असतील, तिकडच्या मुली असतील, त्या महाराष्ट्रात आल्यावर आपल्या, आणि सेलिब्रिटी सांगतोय बरं मी, ह्या छोट्या छोट्या वगैरे नाही, ज्यांना काही सामान्य आहेत असा, त्या फॉरेनर ज्या टुरिस्ट येतात त्या अभिमानानं नेसतात, त्यांना खूप मस्त वाटतं ते. आणि तुम्हाला ज्यांना मस्त वाटायला हवं त्यांना ते खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, मला असं वाटतं की याच्यासाठी कायदा व्हायला पाहिजे. कुणीही उठावं, काही करावं, कोणीतरी फुंकर मारावी यांच्या जखमेवर आणि ह्या लगेचच त्याच्या अगदी मिठीत जाव्यात. याच्यासारखी वाईट गोष्ट कुठे नाही. आता राहिला प्रश्न त्या भोंदूबाबाच्या बळी पडलेल्या पुरुषांचा. त्यांचा तर काय विचारायलाच नको, ते कधीच बायकोचे बैलोबा होऊन गेलेले आहेत. म्हणजे आपल्या बायकोनं जाऊन आत केलं ना काय किंवा काय, ती बायको तर बोलत आणि सांगणार कसं पोलिसात की म्हणे जीवे मारण्याची धमकी दिली, नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असं केलं तसं केलं तसं केलं असं केलं. तुझी अक्कल कुठे गेली? माझा प्रश्न असा आहे. तुझ्यामध्ये डेअरिंग आहे, तुझ्यामध्ये हे आहे ते आहे असं म्हणता, ती गेली कुठे? ती गेली कुठे? अहो, एखाद्या माणसानं विनयभंगाच्या एवढ्या खोट्या तक्रारी आपल्या महाराष्ट्रात दाखल होतात, म्हणजे ते विनयभंग असतील, कधी कधी रेपसुद्धा. एखाद्या लेडीजच्या संमतीनं एखादा म्हणजे शरीर संबंध होतात आणि ते कोणीतरी पकडलं की त्याला रेपचं स्वरूप दिलं जातं. पण ह्या भोंदूबाबावर इतक्या जणींचे त्याने लैंगिक शोषण केलं तर त्यांच्याविरुद्ध एकसुद्धा महिला पुढे येऊ नये. हा कुठला प्रकार आहे? हा महाराष्ट्रात कुठला प्रकार रुजतोय? निदान ठीक आहे, त्यावेळी त्याने मनाचा तुमच्या ताबा घेतला, तुमच्या शरीराचा ताबा घेतला, तुम्ही बळी पडला त्याला, पण व्यवस्थित तर तिथे बाहेर आल्यानंतर तर नवऱ्याला खरं सांगा, नवऱ्याला घेऊन पोलीस ठाण्यात चला. तुम्ही एवढ्या पतिव्रतेचा खूप आव आणता,
तर निदान नवऱ्याला घेऊन पोलीस ठाण्यात जा, द्या तक्रार त्याच्याविरुद्ध. तसं पण आता एकेकांच्या व्हिडिओ हे होत आहे, तुमची समाजात जी बदनामी होईल. आणि पुढच्या काळात हे तर आता काहीच नाही, पुढच्या काळात तर अशा गोष्ट होईल की काय म्हणतात ते, ह्याच्यापेक्षा भयानक प्रसंग उद्भवू शकतात. कारण हे समाजात निर्माण झालेल्या कीड निर्माण होते. कारण या किडी पोसणारं अन्न जे आहे, म्हणजे ह्या बायका त्याला किडी पोसतात, त्यामुळे समाजात कीड निर्माण होते. आणि त्यांच्या नवरोबांनासुद्धा माझा सल्ला आहे, बायको कोणाशी बोलते, लहान मुलांवर जसं लक्ष ठेवताना आणि स्वतःवर पण ताबा ठेवा. असं नाही की तुम्ही मोकाट सोडाल आणि तुम्ही बायकोचा मोबाईल चेक कराल. तुम्ही स्वतः संसारात रमा, बायकोला त्या संसारामध्ये व्यवस्थित स्थान द्या. आणि बायकांवर महत्त्वाचं म्हणजे लक्ष पण ठेवा. त्या भोंदूबाबाकडे गेली, मूल होत नाही म्हणून भोंदूबाबाकडे गेली. म्हणजे 8वी 10वीपासून मला वाटतं विज्ञानामध्ये हा पार्ट आहे की मुलं कशी होतात, मग ते मुलगा कधी होतो, मुलगी कधी होतो, हे पार्ट 8वी 10वीचं. म्हणजे या इतकी बुकं शिकलेल्या व्यक्तींना, महिलांना एवढं कळू नये की मुलं कशी होतात. शोकांतिक आहे. कशाला विज्ञान विषय ठेवले ते अभ्यासक्रमामध्ये. मित्रो, ही मतं तुम्हाला तरी पटतात का? आणि तुमचं या संपूर्ण प्रकरणाबाबत मत काय? ज्या महिला अशा बळी पडतात त्यांना कायद्याचं संरक्षण देण्याऐवजी त्यांनाच पहिलं गुन्हेगार केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का? या संपूर्ण विषयावरची तुमची मतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.